बेळगाव कॅम्प परिसरातील 3.5 वर्षापूर्वीचा पोस्को कायद्याअंतर्गत दाखल झालेला खोटा गुन्हा अखेर न्यायालयात खोटा ठरला आहे। रोशनची आई स्वतः पुढे येऊन आपली व्यथा मांडत म्हणाल्या, मी रोशनची आई बोलते आहे। आजपासून 3.5 वर्षापूर्वी माझ्या मुलावर खोटा आरोप लावण्यात आला होता। आज न्यायालयाने माझा मुलगा निर्दोष असल्याचे सिद्ध केले आहे। या लढ्यात साथ देणाऱ्या आपल्या वकिलांप्रती त्या कृतज्ञता व्यक्त करतात। त्या म्हणाल्या, वकील श्री श्याम सुंदर पत्तार त्यांच्या संपूर्ण टीमने प्रामाणिकपणे व पूर्ण समर्पणाने आमच्यासाठी लढा दिला आहे। त्यांच्यामुळेच आम्हाला न्याय मिळू शकला आहे। त्यांच्याप्रती माझे मनपूर्वक आभार। आता रोशनच्या आईने ठाम भूमिका घेत या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्वांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच समाजाला उद्देशून त्या एक महत्त्वाचा संदेश देतात। जसा मुलींचा जीवनाचा सन्मान करणे गरजेचे आहे, तसेच कोणत्याही निष्पाप मुलाचं आयुष्यही तितकंच मौल्यवान आहे। हेलो, मैं रोशन की मां बोल रही हूँ। आज से 3.5 साल पहले कैंप बेलगाम में मेरे बेटे के रोशन पर पॉक्सो एक्ट डाला गया था। आज 3.5 साल बाद मेरे बेटे रोशन को कोर्ट ने निर्दोष बेगुनाह साबित किया है। ये मैटर में जो भी लोग इन्वॉल्व है उनसे मैं लीगली एक्शन लूंगी। हमारे एडवोकेट श्याम सुंदर पत्तार सर और उनके टीम ने इंसाफ के लिए फाइट किया है। उनके लिए मैं तहे दिल से शुक्रिया अदा करती हूँ। आज लोगों से कहना चाहती हूँ, आज लड़कियों के लिए इंसाफ है, लड़कों को भी इंसाफ मिलना चाहिए। उनको भी तकलीफ होती है, उनको भी दर्द होता है, उनके भी कैरेक्टर पे उंगली उठती है, तकलीफ होती है। ऐसे लोगों को मैं कहना चाहती हूँ कि लड़कों को भी इंसाफ मिलना चाहिए। खोट्या आरोपामुळे केवळ आरोपी नाही तर त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतो। ब्युरो रिपोर्ट, वॉइस ऑफ वेणुग्राम, बेळगाव।